मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण होनिंग बद्दल माहिती पाहत आहोत। होनिंग ही क्रिया होल किंवा बोर यांच्या उच्च फिनिशिंग आणण्यासाठी होनिंगची क्रिया केली जाते। ती ॲब्रेसिव्ह स्टिकच्या द्वारे करतात। तर होनिंग करण्याच्या पद्धती, मेथड ऑफ होनिंग, मॅन्युअल स्ट्रोकिंग, पॉवर ह्या दोन पद्धती आहेत। मॅन्युअल स्ट्रोकिंग या पद्धतीमध्ये होनिंग हाताने केले जाते। ज्या वेळेस टॉलरन्स फारच कमी असतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणातील उत्पादनाला मॅन्युअल स्ट्रोकिंग पद्धत उपयोगात आणतात। मॅन्युअल स्ट्रोकिंग मध्ये लवचिकपणा असल्यामुळे अनेक कारागीर ही पद्धत वापरतात। प्रत्येक स्वतंत्र जॉबच्या आवश्यकतेनुसार स्ट्रोकची लांबी बदलता येऊ शकते। तसेच दुरुस्ती करता व अचूक होनिंग करण्याकरता जॉब पूर्णपणे उलटा करता येतो। जॉब जलद बदलता येतो। मॅन्युअल स्ट्रोकिंग मध्ये जॉब पकडण्यासाठी खर्चिक फिक्सरचा उपयोग कमी केला जातो। काही वेळा पॉवर स्ट्रोकिंग केल्यानंतर जॉबवर अंतिम फिनिशिंग करता मॅन्युअल स्ट्रोकिंग याचा उपयोग करतात। मॅन्युअल स्ट्रोकिंग म्हणजे हाताने। मॅन्युअल स्ट्रोकिंग या पद्धतीने होनिंग करण्यासाठी जो होनिंग टूल उपयोगात आणला जातो ते पुढील प्रमाणे: मॅड्रेल, ॲब्रेसिव्ह स्टोन विथ होल्डर, ब्रश आणि वेज। या टूलला ब्रशची जोडी ही जॉबच्या धातूवर अनुसरून झीज विरोधक मटेरियल पासून बनवलेली असते। जॉबला होनिंग करताना होनिंग टूल जॉबच्या बोरमध्ये स्थिर ठेवण्याचे आणि टूलला मार्गदर्शन करण्याचे काम करतात। टूलला असलेली वेज ॲब्रेसिव्ह स्टोनच्या दाबावर नियंत्रित करते। पॉवर स्ट्रोकिंग ही पद्धत लहान जॉब करता फायदेशीर आहे। ही पद्धत सर्व प्रकारच्या जॉबला होनिंग करण्याकरता वापरतात। पॉवर स्ट्रोक पद्धतीने होनिंग करण्यासाठी पॉवर स्ट्रोक टूल उपयोगात आणतात। या पॉवर स्ट्रोक टूलच्या पूर्ण परिघावर समान अंतरावर ॲब्रेसिव्ह स्टोन बसवलेले असतात। ॲब्रेसिव्ह स्टोनवर दाब देण्याकरता टूलला विस्तरित कोन असतात। टूलला मार्गदर्शन करण्याकरता गाईडची व्यवस्था परिघावर असते। हे गाईड ब्राउन धातूचे बनवतात। पॉवर स्ट्रोक होनिंग टूलला डबल युनिव्हर्सल जॉईंट असतो। हे टूल नेहमी सेल्फ अलाइंग टाईप असतात। पुढचा आहे होनिंग स्टोन। होनिंग करण्यासाठी ॲब्रेसिव्ह व बॉन्ड यापासून बनवलेली जी स्टिक असते त्याला होनिंग स्टोन म्हणतात। होनिंग स्टोनला होनिंग स्टिक किंवा होन्स असेही म्हणतात। होनिंग स्टोन बनवण्यासाठी सिलिकॉन कार्बाइड, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि डायमंड या प्रकारचे ॲब्रेसिव्ह वापरले जातात। या ॲब्रेसिव्ह कणांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी बॉन्डचा उपयोग करतात। विट्रिफाईड क्ले, कार्बन, मेटल, कॉक या बॉन्डचा उपयोग यासाठी करतात। होनिंग स्टोन बनवण्यासाठी 36 पासून 600 पर्यंत ग्रेन साईजचे ॲब्रेसिव्ह उपयोगात आणतात। सामान्यपणे 120 ते 320 प्रकारच्या ग्रेड साईजचे ॲब्रेसिव्ह मोठ्या प्रमाणात वापरता येतात। म्हणजेच होनिंग करायचा धातू जर स्टील असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा वापर केला जातो। कास्ट आयर्न असेल तर सिलिकॉन कार्बाइड वापरतात। लोह विरहित धातू असला तर सिलिकॉन कार्बाइड वापरतात आणि टंगस्टन आणि सिरॅमिक असला तर डायमंड वापरतात। टाइप्स ऑफ होनिंग। होनिंगचे प्रकार आहे: ड्राय होनिंग, जादा धातू काढण्याकरता व रफ फिनिशिंग करण्यासाठी ड्राय होनिंग वापरतात। ड्राय होनिंग करताना कोणत्याही प्रकारचे कूलंट वापरले जात नाही। कोर्स ग्रेन स्ट्रिक यासाठी वापरतात। 80 ते 120 प्रकारच्या ग्रेन साईज ॲब्रेसिव्ह कणांच्या होनिंग स्टिक वापरतात। वेट होनिंग, कमी प्रमाणात धातू व उच्च प्रतीचे फिनिशिंग करण्यासाठी वेट होनिंग ही पद्धत वापरली जाते। कूलंटच्या उपयोगामुळे होनिंग केलेल्या सरफेसवर स्मूथनेस व चकाकीपणा येते।
व उत्पन्न झालेली उष्णता दूर करता येते. यामध्ये 120 ते 300 पर्यंत ग्रेन साईज असते. कटिंग फ्लूट. होनिंग करताना कटिंग फ्लूटचा उपयोग करतात. सामान्यपणे मशीनिंग करताना वापरले जाणारे खनिज मिनरल ऑइल वापरतात. खनिज तेल 1 भाग व 4 भाग केरोसिन घेऊन मिक्स केले जाते. अशा प्रकारे होनिंग बद्दल आपण आज माहिती पाहिली.